नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. सावित्री शक्तिपीठमध्ये मी राज्याध्यक्ष म्हणून काम करते. सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती, जय सावित्री. मैत्रिणींनो, दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीची लगबग सर्वांची सुरू झालेली आहे. आता दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदी करतो आहे. त्यामध्ये सोनं हे सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपली परंपरा पूर्वीपासून चालतच आलेली आहे. आपण धनत्रयोदशीला बऱ्यापैकी लोकं सोनं खरेदी करतात आणि अशाचमुळे मी सोनं कसं खरेदी करावं असा विषय आपला पुढे मांडते आहे. तर मैत्रिणींनो, सोन्यामध्ये 18 कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंत असे सोन्याची कॅटेगरी ठरलेली आहे. 18 कॅरेट सोनं बहुतेक डायमंडमध्ये जेव्हा दागिने असतात हे 18 कॅरेटमधून बनवल्या जाते. तर ते सोनं अशा वेळेला घेतो आपण की तेव्हा त्याचं आपल्याला मोडायचं काम नाही पडणार आहे. कारण कुठलाही हिरा म्हटला किंवा डायमंड म्हटला किंवा कुठल्याही प्रकारचा जो अमेरिकन डायमंड जरी असला तरी त्याची परतफेड ही कुठल्याच गोष्टीची मिळत नसते. म्हणून एक फॅशन म्हणून किंवा सगळ्या गोष्टी आहे आणि आता आपल्याला एखादा दागिना हवा त्या त्या केसमध्ये 18 कॅरेट डायमंडचे काहीच चुकीचं नाही. पण जेव्हा आपण साधारण सोनं अशा गोष्टीमध्ये मोडल्या जाते की ती ठेव म्हणून आपण त्याच्याकडे बऱ्यापैकी लोक बघितल्या जातात. म्हणजे एखाद्या वेळेला अडीअडचणीला आली तर ती कोणाला काही बँकेत जाऊन काही पैसे मागणे किंवा लोन काढणे किंवा कोणाला पैसे मागण्यापेक्षा बरेच लोक आपल्याजवळ असणारं सोनं गहाण ठेवतात किंवा मोडतात आणि ती गरज भागवतात. तर सोनं हे अशा प्रकारामध्ये मोडल्या जाते. तर जेव्हा आपण या दृष्टिकोनातनं सोनं घेतो तेव्हा मैत्रिणींनो, 22 कॅरेट, 23 कॅरेट, 24 कॅरेट असे सोन्याचे कॅटेगरी असतात. तेव्हा आपण जमेल तोपर्यंत 24 कॅरेट सोनं हे घेण्याचा प्रयत्न करायचा. 24 कॅरेट सोनं हे शुद्ध असतं आणि जेव्हा आपण ते मोडायला जातो किंवा गहाण ठेवायला जातो तर त्याचा आपल्याला मोबदला जास्तीत जास्त मिळतो. जास्तीत जास्त म्हणजे त्यामध्ये घडणावळ जी असते त्याचंच फक्त मायनस केल्या जाते, पण त्याच्यामध्ये डाग निघत नाही. म्हणून आपण 24 कॅरेट सोनं घ्यायचा प्रयत्न करायचा. पण आता 24 कॅरेट सोन्यामध्ये फार सिलेक्टेड दागिने येतात. म्हणजे बांगड्या, पाटल्या, चपळाकंठी आणि कंठीमणी हेच प्रकार येतात. आता हे प्रकारासाठी भरपूर सोनं लागतं. तेव्हा कुठे हे प्रकार केले जातात. आता कितीही बारीक व्यक्ती म्हटली तरी तिला एक 15 ग्रॅमची तरी बांगडी लागतेच. तर 15 ग्रॅम तरी तिला इन्व्हेस्ट करावं लागतं. बरेच जणांना 15 ग्रॅम घेणं शक्य नसतं. तर अशा केसमध्ये जरी तुम्ही 23 कॅरेट सोनं घ्या. 23 कॅरेटमध्ये बऱ्यापैकी दागिन्यांची व्हरायटी मिळते आणि आपण ते अंगावरही घालू शकतो आणि प्रसंगी आपल्याला जर मोडायचं असलं किंवा गहाण ठेवायचे असले तर त्याची आपल्याला परत त्याचा मोबदला जास्त पद्धतीने मिळतो. म्हणून मैत्रिणींनो, 23 किंवा 24 कॅरेट सोनं खरेदी करण्याचाच प्रयत्न करायचा. किंवा आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणूनच जर घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये दागिने नाही केला तरी चालते. त्या केसमध्ये तुम्हाला कॉईनच्या स्वरूपात किंवा बिस्किटच्या स्वरूपामध्ये सुद्धा सोनं उपलब्ध असते. अशा केसमध्ये तुम्ही सोनं खरेदी करताना कॉईन किंवा बिस्किट मध्ये रूपातच घ्यावं. कारण त्याला मग ज्या पद्धतीचं आहे तशाच तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला ते परत त्याचा मोबदला मिळतो. म्हणून सोनं खरेदी करताना ह्या काही गोष्टी अगदी आवर्जून लक्षात घ्या. आणि दिवाळीला आपण आता जर धनत्रयोदशीला सोनं घेतो तर ह्या गोष्टींची तुम्ही थोडीशी उजळणी करा आणि सोनं घेताना हा नक्की विचार करा की इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर 23 कॅरेट 24 कॅरेटच निवडा. आणि एक खूप दागिने आहे पण आता अजून हाऊस आहे म्हणून जर घ्यायचं असलं त्या केसमध्ये तुम्ही 18 कॅरेट, 19 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट अशा पद्धतीचे दागिने तुम्ही घेऊ शकता. आणि मैत्रिणींनो, दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि कोण कोण कशा कशा पद्धतीचं सोनं घेत आहे, कसे खरेदी करतात ते नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि हो मैत्रिणींनो, एक पुन्हा सांगायचं आहे, आपला सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपण जेव्हा व्हिडिओ
इतरांना पाठवतो तेव्हा एक नोट आवर्जून लिहून पाठवा की मैत्रिणींनो कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.